टिळक स्मारकला मोठे आर्ट एक्झिबिशन भरले होते. शिवांगी एकटीच आली होती. ती स्वतः एक ग्राफिक डिझायनर होती. आर्टमध्ये रुची होती तिला. एकापेक्षा एक सुंदर पेंटिंग तिथे होते. शिवांगी प्रत्येक पेंटिंग थांबून निरखून बघत होती. एका सुंदर पोर्ट्रेट चित्राजवळ ती थांबली. खूप सुंदर कलाकृती होती ती. तिने चित्रकाराचे नाव पाहिले, मुकुल व्यास. मुकुल हे नाव पाहताच ती पुन्हा चित्र नीट पाहू लागली. तोपर्यंत कोणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवला होता. हाय शिवांगी. तिने मागे वळून पाहिले. साक्षात मुकुल तिच्यासमोर उभा होता. तसाच हसरा, बोलक्या डोळ्याचा, कुरळे केस. तब्बल 5 वर्षांनी ती त्याला बघत होती. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज मुकुल. तू इथे? हो शिवांगी, मीच. कशी आहेस तू? मी मस्त. तू कधी आला इथे? म्हणजे गेली 5 वर्ष कुठे गायब होतास? मी मुंबईला होतो, आर्ट कॉलेजला. आता जस्ट पुण्यात आलो. या एक्झिबिशनबद्दल समजलं, मग माझे पेंटिंग दिले इथे. आणि त्या निमित्ताने तू भेटली ना. ओके, भेटू मग पुन्हा. मला काम आहे, शिवांगी मुकुलला म्हणाली. त्यानेही तिला आपला नंबर दिला आणि बाय केले. शिवांगी घरी आली. आज मुकुल भेटला म्हणून खूप खुश झाली ती. इतके दिवस ती रुखरुख मनाला लागून आहे, ती आता कमी होईल. त्याचे ते शेवटचे शब्द, आय हेट यू शिवांगी, आजही तिला छळत होते. तिने कॉफी बनवून घेतली. तिला तिच्या कॉलेजचे दिवस आठवले. मुकुल आणि ती एकाच कॉलेजमध्ये होती. 11वी पासून शिवांगीला मुकुल आवडत होता. गोरा, नाजूक, कुरळे केस असणारा, हसतमुख, खेळकर आणि सतत पेंटिंग करणारा. कॉलेजच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेणारा. ॲन्युअल डेला नाटक असेल तर आवर्जून शिवांगी त्याची पार्टनर बनत असे. तेव्हा मग नाटकाचा संवाद मार्फत आपल्याच मनातल्या भावना मुकुलला सांगत असे. कधी सहेतूक त्याला स्पर्श करत असे, कधी मुद्दाम त्याचे केस विस्कटत असे, जेणेकरून तो मग चिडून तिला मारायला तो मागे धावत असे. त्याला त्रास देण्यात तिला आनंद वाटत असे. मुकुलही तिच्याशी खूप मस्ती करत असे. दोघेही आता 12वीत होते. शिवांगी मनोमन मुकुलवर जीव लावून बसली होती. त्याला डायरेक्ट इनडायरेक्ट तसं आपल्या वागण्यातून दाखवूनही देत होती. पण मुकुल त्याच्याकडून काहीच तिला हवा तसा प्रतिसाद देत नसायचा. एकदम वेगळा मस्त मोला होता तो. व्हॅलेंटाईन डे जवळ आला होता. शिवांगीने त्याला आपणच प्रपोज करायचे असे ठरवले. त्याच्यासाठी गिफ्ट आणि रेड रोज तिने आणून ठेवले. व्हॅलेंटाईन डे दिवशी तिने मुकुलला कॉलेजच्या गार्डनमध्ये बोलावले. मुकुल तिथे आला होता. शिवांगी आपल्या हातात रेड रोज घेऊन उभी होती. शिवांगी, बोल, काय काम आहे? का बोलवले तू मला इथे? मुकुल, आज व्हॅलेंटाईन डे आहे, माहीत आहे ना. आणि अजून काय हिंट देऊ तुला? तुला खरंच काही समजत नाही की समजून पण वेड्याचे सोंग घेतो आहेस? शिवांगी, मला खरंच नाही माहीत आहे. मुकुल, आय रिअली लव्ह यू. असं बोलत शिवांगीने रेड रोज त्याच्यासमोर धरला. शिवांगी, काय हे सगळं? मुकुल, अरे माझं प्रेम आहे तुझ्यावर. तुला कधीच समजले नाही का माझ्या वागण्यातून? नो शिवांगी, माझं प्रेम नाही आहे तुझ्यावर. आपण फक्त मित्र आहोत. मुकुल, माझ्यावर प्रेम नाही म्हणजे मग दुसरी कोणी आवडते का तुला? तिचे डोळे भरून आले होते. शिवांगी, तुला कसं सांगू? मला मुलींमध्ये इंटरेस्ट नाही. आय डोंट लाईक एनी गर्ल. म्हणजे मुकुल, तुला मुलांमध्ये इंटरेस्ट आहे? हा शिवांगी, यू नो व्हॉट आय वॉन्ट टू से. प्लीज आता मला अजून काही विचारू नकोस. इतकं बोलून मुकुल तिथून निघून गेला. शिवांगी सुन्न मनाने तिथे बसून राहिली. दुसऱ्या दिवशी शिवांगी क्लासरूममध्ये आली तर सगळी मुली बडबड गोंधळ करत होती. काय झाले हे तिला समजले नाही. ती तशीच क्लासरूममध्ये आली आणि समोर बोर्डकडे
तिचे लक्ष गेले ते बघून ती चाट पडली. बोर्डवर मोठ्या अक्षरात लिहिले होते, मुकुल इज अ होमो. ते वाक्य वाचून शिवांगी तिथून बाहेर आली आणि मुकुलला शोधू लागली. खूप शोधल्यानंतर मुकुल तिला कॉलेज गेट बाहेर उभा दिसला. मुकुल, अरे कुठे कुठे शोधले तुला? मुकुलने रागाने शिवांगीकडे पाहिले आणि म्हणाला, शिवांगी, आय हेट यू. ती पुढे काही बोलणार इतक्यात मुकुल निघून गेला. नंतर मुकुल कॉलेजला आलाच नाही. शिवांगीने त्याला खूप वेळ कॉल केला पण त्याने फोन घेतला नाही. थोड्या दिवसांनी तिला समजले की मुकुल हे शहर सोडून गेला आहे. शिवांगी खूप नाराज झाली. तिला त्याला हे सांगायचे होते की ते बोर्डवरचं वाक्य तिने नव्हते लिहिले. याबद्दल ती कोणा जवळच बोलली नव्हती. तिलाच माहिती नव्हते की हे कोणी केले. आज मुकुल भेटला आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या. शिवांगीने दुसऱ्या दिवशी मुकुलला कॉल केला आणि भेटायला बोलवले. दोघे एका कॅफेत बसले होते. मुकुल, बरे झाले तू आता भेटलास. मला तुला काहीतरी सांगायचे होते. शिवांगी, मला माहीत आहे तुला काय बोलायचे आहे. मुकुल, आय एम सॉरी, पण तेव्हा ते क्लासरूममध्ये मी नव्हते लिहिले काही तुझ्याबद्दल. हो शिवांगी, मला ते नंतर समजले. यू डोंट से सॉरी. पण खरं सांगू, ते ज्यांनी कोणी लिहिले ना, ते एका अर्थी बरे झाले ग. मी इतके दिवस माझ्या अस्तित्वापासून दूर पळत होतो. मी वेगळा आहे, माझ्यात वेगळे गुणधर्म आहेत हे मी मान्यच करत नव्हतो. पण जेव्हा संपूर्ण वर्गात माझे सत्य बाहेर आले तेव्हा मी ठरवले की या सत्यापासून पळायचे नाही. मी जसा आहे तसाच स्वतःला स्वीकारायचे आणि मी स्वीकारलेही. मुकुल, मग तू इतके वर्ष कुठे होतास आणि मला का नाही भेटलास? शिवांगी, आर्ट कॉलेजमधून मी पदवीधर झालो. मग आर्टमध्येच काम करू लागलो. आज मी एक नामांकित आर्टिस्ट आहे. माझ्या कामात मी आनंदी आणि समाधानी आहे. मुकुल, पुन्हा एकदा मैत्री करशील का माझ्याशी? शिवांगीने आपला हात त्याच्या पुढे केला. येस, डेफिनेटली. हसतच मुकुलने तिला शेक हँड केला. ही कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.